वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र विषयाचे पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 5वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 20 आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी 19 व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की चुकीची जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर हे बघा, मुरुंबदेव राजगड बरोबर असणार आहे, रायरी रायगड बरोबर आहे, भोरप्या प्रतापगड बरोबर आहे, परंतु रायरेश्वर रोहिडा या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण दिलेलं आहे की रायरेश्वर हे राजगड परिसरातील एक ऐतिहासिक स्थान आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. रोहिडा विचित्रगड हा भोर तालुक्यातील एक वेगळा किल्ला आहे. ओके, इतर सर्व पर्याय म्हणजे मुरुंबदेव राजगड, रायरी रायगड आणि भोरप्या प्रतापगड हे किल्ल्याची ऐतिहासिक नावे व त्यांची वर्तमान ठिकाण दर्शविणारी योग्य पर्याय आहे. परंतु ऑप्शन जे 4 आहे ते चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणता शोध होल्ड मॉन्टनने लावला. आता हे बघा मित्रांनो, होल्ड मॉन्टनने कोणता शोध लावला, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल, कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध लावला. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की अचूक पर्याय ओळखा. हे बघा मित्रांनो, आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, याचे कारण काय? तर हे बघा, ऑप्शन 1 दिलेला आहे की लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशाचा विस्तार वाढला, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण तिन्ही विधाने जे आहे ते बरोबर दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की भारतात परतीच्या मान्सूनचा काळ डॅश डॅश असतो. सोपा प्रश्न आहे की भारतात परतीच्या मान्सूनचा जे काळ असतो मित्रांनो, ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात असतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की परतीचा मान्सून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर मागे फिरू लागतात. या काळाला परतीचा मान्सून किंवा ईशान्य मान्सून असेही म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की 23.30 ते 60.30 रेखावृत्तादरम्यानच्या प्रदेशात डॅश डॅश पट्टा असे म्हणतात. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, समशीतोष्ण पट्टा, उष्ण पट्टा, शीत पट्टा किंवा उबदार पट्टा. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. समशीतोष्ण पट्टा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की 23.30 उत्तर दक्षिण ते 66.30 उत्तर दक्षिण अक्षवृत्त या दरम्यानच्या प्रदेशाला समशीतोष्ण कटिबंध म्हणतात. येथे सूर्याची किरणे तिरपी पडत असल्यामुळे हवामान ना जास्त उष्ण असतं ना जास्त थंड असतो. अशा प्रकारे संपूर्ण माहिती प्रश्नासंदर्भात दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे की अष्टधाई अर्थशास्त्र थोरी गाथा हे ग्रंथ डॅश डॅश काळातील होय. तर हे बघा, अष्टधाई अर्थशास्त्र थोरी गाथा हे ग्रंथ मौर्य काळातील आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो, 1 मिनटं, आपलं योग्य उत्तर असणार आहे. फोन येत आहे, 1 मिनटं. ओके, चालेल. पर्याय 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक
7. 7वा प्रश्न बघा. ओके. विल्यम फ्रिजगिन या संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. ओके. डॅश डॅश संशोधकाने म्हणजे ब्रिटिशचे होते, जर्मनचे होते, फ्रेंचचे होते किंवा डचचे होते. तर ब्रिटिश आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की विल्यम फ्रिजगिन या ब्रिटिश संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. हे बघा, विल्यम फ्रिजगिन हे ब्रिटिश इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे जन्मलेले छायाचित्रकार आणि संशोधक होते. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न बघा. 8वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की चीनमधील लोएसचे मैदान हे डॅश डॅशच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे कलहारी, अटाकामा, थर किंवा गोबी. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 गोबी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की लोएस मैदान, चीनमधील लोएसचे मैदान हे गोबी वाळवंटातून जोरदार वाऱ्याने वाहून आणलेल्या वाळूच्या आणि मातीच्या अतिशय बारीक व पिवळसर कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की तिस्ता आणि ब्रह्मपुत्र नदीच्या दरम्यान येणाऱ्या हिमालयाचा भाग डॅश डॅश होयो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय किंवा वायव्य हिमालय. तर हे बघा, तिस्ता आणि ब्रह्मपुत्र नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग म्हणजे पूर्व हिमालय. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे की कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि डॅश डॅशला जोडतो. तर हे बघा, जे कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग आहे मित्रांनो, ते ब्रिटिश कोलंबिया आणि नोव्हास्कटिया म्हणजे ऑप्शन जे 1 असेल यांना जोडतो. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सी टेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न आहे की सर्वात जास्त विध्वंसक लहरी कोणत्या. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी किंवा यापैकी नाही. तर हे बघा, सर्वात जास्त जे विध्वंसक लहरी आहे मित्रांनो ते भूपृष्ठ लहरी आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न आहे की सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस डॅश डॅश शेती असे म्हणतात. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, जिरायती शेती, कोरडवाहू शेती, ओलिताची शेती किंवा हंगामी शेती. तर हे बघा, सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस ओलिताची शेती असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 3 असेल आपलं राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. ओलिताची शेती म्हणजे काय, तर हे बघा, सिंचनाच्या म्हणजे विहीर, कालवे, पाझर, तलाव, उपसा सिंचन माध्यमातून पिकांना कृत्रिमरित्या पाणी देऊन जी शेती केली जाते तिला ओलिताची शेती किंवा बागायती शेती म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना येथे उभारण्यात आला. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी बेलापूर आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण 1920 साली पहिला कारखाना बेलापूर या ठिकाणी उतरण्यात आला. परंतु प्रॉपर म्हणजे ऑफिशियली जे पहिला कारखाना आहे ते 1950 मध्ये प्रावरनगर या ठिकाणी सुरू करण्यात आला. परंतु या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते बेलापूर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक
क्रमांक 14 की सिक्कीममधून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी या राज्यातूनही जाते. तर हे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. जम्मू काश्मीर, ओके, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल. तर हे बघा सिक्कीममधून जाणारे जे अक्षरवृत्त आहे ते राजस्थान या राज्यातूनही जाते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की 27 डिग्री उत्तर अक्षांश हे अक्षरवृत्त सिक्कीमची राजधानी गंगोटक आणि राजस्थानमधील अलवर या दोन्ही शहरांमधून जाते. त्यामुळे सिक्कीममधून जाणारे अक्षरवृत्त राजस्थान राज्यामधूनही प्रवास करते. पुढचा जे प्रश्न आहे सुपरफास्टपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 30 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती पर्वतरांग हिमालय पलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा कैलास पर्वत हिमालयकडील पर्वतरांग आहे, लडाख सुद्धा आहे आणि काराकोरम सुद्धा आहे. परंतु पीर पंजाल हे आपण हिमालय पलीकडील पर्वतरांग म्हणू शकत नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की पीर पंजाल ही पर्वतरांग लघु हिमालयचा भाग आहे. ती हिमालयाच्या मुख्य प्रणालीमध्ये येते, हिमालय पलीकडील नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान येतात, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16 आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मंगळ व गुरु आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण की लघुग्रह मंगळ व गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान येतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर हे बघा आपल्याला या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहे आणि यापैकी चुकीची जोडी कोणती, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. युक्लिड भूमिती बरोबर आहे, ऑर्किमिडीज भौतिकशास्त्र बरोबर आहे, हिपोक्रेटिस वैद्यकशास्त्र बरोबर आहे. परंतु या ठिकाणी टॉलेमी इतिहास ही जोडी चुकीची असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की टॉलेमी हे इतिहासकार न होते, तर ते ग्रीक, इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ होते. त्यांनी रचलेल्या जिओग्राफी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. इतिहासाचे जनक हेरोडोटस यांना मानले जाते. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे ती चुकीची जोडी राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 18 काय दिलेला आहे बघा. 18वा प्रश्न आहे की खाजगी मालमत्तेचे अधिकार, उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमी भूमिका ही डॅश डॅशची वैशिष्ट्ये आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी कोणती. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, कारण सर्वांना माहीत आहे की रुसो डी इमिल. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. 20वा प्रश्न आहे. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की एक मिनिट. ॲम्फी थिएटर म्हणजे रंगमंडळ हा मूळचा डॅश डॅश वस्तू प्रकार आहे. तर हे बघा ॲम्फी थिएटर म्हणजे रंगमंडळ हा मूळचा ग्रीक वस्तू प्रकार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो ऑप्शन जे 1 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पेपर 2 साठी आपले प्रश्नसंच रेडी आहे. ओके. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 पेपर 2 साठी आपले प्रश्नसंच रेडी आहे. मित्रांनो हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र व समाजशास्त्र विषयाचा एक पॅक आपण तयार केलेला आहे. 399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 40 प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर सूची दिलेली आहे मित्रांनो आणि प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नसंच या ठिकाणी दिले जाणार आहे. प्राइस आपण फक्त 399 रुपये या ठिकाणी ठेवलेले आहे. मित्रांनो एक कॉम्बो पॅक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे पेपर 2 साठी प्रश्नसंच परचेस करू शकतात. मित्रांनो डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण टीईटी ची प्रश्नपत्रिका जशा प्रकारे असते मित्रांनो, संपूर्ण अभ्यास करून 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि थेट म्हणजे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे पाहायला मिळणार आहे. मित्रांनो बेस्ट आणि क्वालिटी क्वेश्चन आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहे. PDF च्या स्वरूपात तुम्हाला ही प्रश्नपत्रिका दिली जाईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे,
या नंबरवर व्हॉट्सअप करून या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो. आणि जर तुम्हाला फक्त समाजशास्त्र विषयासाठी पाहिजे, फक्त हिंदी विषयासाठी पाहिजे मित्रांनो, तर सिंगल सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे कोणताही विषय जर तुम्हाला पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. हे अभ्यास करा आणि परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला निकाल मिळेल मित्रांनो. जशा प्रकारे हे प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण अनुभव टाकून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर आत्ताच व्हॉट्सअप नंबर करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला लवकर बाकीचे प्रश्न पूर्ण करून घ्या. प्रश्न आहे की ठराविक नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तरी कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास डॅश डॅश असे म्हणतात. सोपा प्रश्न आहे, जन उपक्रम असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की शिक्षणाचे अधिकार जशा प्रकारे सकारात्मक अधिकार आहे तशाच प्रकारे भाषण स्वातंत्र्याचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, माहितीचा अधिकार, मानव अधिकार किंवा नकारात्मक अधिकार. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, भाषण स्वातंत्र्य हे नकारात्मक अधिकार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की भाषण स्वातंत्र्य नकारात्मक अधिकार, नेगेटिव्ह राईट. नकारात्मक अधिकार म्हणजे असे अधिकार ज्यामध्ये शासनाने, सरकारने नागरिकांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ किंवा अडथळा आणू नये अशी अपेक्षा असते. भाषण स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की सरकारने तुमच्या बोलण्यावर विनाकारण बंधन घालू नयेत, सरकारने काही न करणे किंवा शांत राहणे येथे अपेक्षित असते, म्हणूनच याला नकारात्मक अधिकार असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला मराठीसाठी सुद्धा उपयोगी असणार आहे की मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 24वा प्रश्न आहे की सुफी पंथ मूळच्या डॅश डॅशचे आहे. तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. इराकमधील आहे, इराणमधील आहे, भारतातील आहे किंवा अरबस्थानातील आहे. तर बघा, सुफी पंथ मूळचे इराणमधील आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न आहे की कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी हा तीर्थक्षेत्रे डॅश डॅश धर्माशी संबंधित आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहे बौद्ध धर्म, जैन धर्म, वैदिक धर्म किंवा इस्लाम धर्म. तर बघा, जैन धर्माशी संबंधित आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं बरोबर उत्तर, राईट आन्सर असणार आहे. अंदुमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? हा प्रश्न दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि वारंवार हा प्रश्न रिपीट होत आहे मित्रांनो. बॅरन आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, सुंदरबनात आढळणारी सुंदरी या वनस्पतीचा प्रकार कोणता? अशा प्रकारे प्रश्न आहे. बांबू आहे, खाटफुटी आहे, गवत आहे किंवा यापैकी नाही. तर बघा, सुंदरबनात आढळणारी सुंदरी या वनस्पतीचा प्रकार म्हणजे खाटफुटी. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 दिलेला आहे की अपसूर्य स्थितीत अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर असते. तर हे बघा, अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते आणि उपसूर्य स्थितीत कमीत कमी अंतरावर असते, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. एकाच खंडात सर्व रेखावृत्त असलेला खंड कोणता? ओके, रेखावृत्त विचारलेला आहे मित्रांनो, अक्षरवृत्त नाही. ओके, लक्षात ठेवा की एकाच खंडात रेखावृत्ते असलेला खंड कोणता? तर आपला ऑप्शन जे डी असेल, अंटार्क्टिका. मानवी वस्ती नसलेला खंड म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण आहे की अंटार्क्टिका पृथ्वीवरील सर्व 360 रेखावृत्त दक्षिण ध्रुवावर एकत्र येतात. अंटार्क्टिका हा खंड अगदी दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेला असल्यामुळे जगातील सर्व रेखावृत्त या एकाच खंडातून जातात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, इम्पॉर्टंट प्रश्न
प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की जगाचे छप्पर असे कोणत्या पठाराला म्हणतात. तर हे बघा, जगाचे छप्पर म्हणजे तिबेटचा पठार. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी 30 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, संपूर्ण अभ्यास करून, संपूर्ण अनालायसिस करून आपण हे प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट जून 2026 अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे. याचा रिझन म्हणजे डिफिकल्टी लेवल, जी परीक्षेची काठिण्य पातळी असते मित्रांनो, त्या हिशोबाने आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे. पेपर 1 मध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित या 5 विषयांचा समावेश आहे मित्रांनो. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे आणि प्राइस आपण फक्त 499 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे 499 मध्ये तुम्हाला पेपर 1 साठी 50 प्रश्नपत्रिका, प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र या 4 विषयाची 10 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. म्हणजे एकूण 40 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, विथ उत्तर सूची फक्त 399 मध्ये आपण या ठिकाणी एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे मित्रांनो. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर आहे तर तुमच्यासाठी एक ऑफर आहे मित्रांनो. ओके, म्हणजे 699 मध्ये तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 साठी जी आपली टोटल प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे पेपर 1 साठी 50 आणि पेपर 2 साठी 40 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, टोटल कॉम्बो पॅक तुम्ही 699 मध्ये या ठिकाणी परचेस करू शकतात. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक आहे, बेस्ट ऑफर आहे. 699 मध्ये तुम्हाला हे संपूर्ण प्रश्नपत्रिका दिली जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.